अगदी समोरचा चेंडू होता, इथे मात्र चेंडूला उडवलं गेलंय पॉइंट क्षेत्रामध्ये. झेल मात्र पोचली होती पॉइंट क्षेत्रापर्यंत, परंतु इथे मात्र चुकी पाहायला मिळते या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती झाली चुकी आणि चुकीवरती मिळेल एक धाव. एक धावेच्या मदतीने धावफलक चालू झालंय. रनिंग केले याच्या धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे गोलंदाज नितीन. चांगला चेंडू हाताला गेला होता नितीनच्या माध्यमातून. डावकरी हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नॅचरल स्विंग देखील त्याला पाहायला मिळेल. बाहेरच्या दिशेने चेंडू काढण्यास सहज मदत मिळते. आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल रोहिदास. पहिला जितेश होता. आता मात्र समोरचा चेंडू अगदी पुढ्यात फेकला आहे. बॅट पुढे केली आणि इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिलं आणि त्या चेंडूवरती एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली. यासह दोन्ही चेंडूवरती सिंगलच्या मदतीने धावफलक दोन्ही अंकावरती जाऊन पोहोचला. तिसरा चेंडू हाताळणार गोलंदाज नितीन. अगदी डावकरी हाताचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. माफी असे उजव्या हाताचा गोलंदाज आहे. इथे मात्र पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र यष्टीरक्षक कुठे चुकी करणारी झेल उडाली होती. सरळ चेंडू टॉस झाला होता आणि तिथे मात्र झेल पकडली जाते आणि माघारी परतावं लागेल जितेश या फलंदाजाला. डीजे वनडाऊनच्या भूमिकेत नौका फलंदाज खेळपट्टीवरती संदीप. संदीपला मात्र 4 षटके उभा राहावा लागेल, कारण सलामीचा गेलेला जितेश हा मात्र दुसरा चेंडू खेळत असताना माघारी परतलाय आणि धावसंख्या फक्त धावफलकावरती पाहायला मिळतील 2. आता मात्र अगदी रडारमध्ये चेंडू होता. चेंडूला उचलला, फेकला. चेंडू जाईल सीमापलीकडे 6 धाव्यांसाठी. येतोय तो खणखणीत दणदणीत रामदेव बाबा पतंजली षटकार. डीजे 4था चेंडू फेकण्यास सज्ज असेल गोलंदाज नितीन. आता आखटपेचा चेंडू होता. इथे मात्र पनिशमेंट दिले जाते आखटपेच्या चेंडूला. चेंडू जाईल अगदी पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून जातोय तो चौकार. चौकारच्या साहाय्याने धावफलक 12 अंकावरती जाऊन पोहोचलाय. डीजे बजाव. पुन्हा आखटप्याचा चेंडू उडवायचा होता. इथे मात्र अगदी सावित पावित्रा घेऊन इथे मात्र जमिनीलगत चेंडूला ढकलला आणि इथे मात्र एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. एक षटकाच्या अंती 1 विकेट नंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. पुन्हा स्ट्राईकला येईल जो वनडाऊनच्या भूमिकेत गेला होता. 3 चेंडू 11 वरती खेळतोय संदीप हा फलंदाज. यानंतर
सी ग्रुपला सुरुवात होईल. सी ग्रुपचा पहिला सामना खांदन विपक्ष लिमनेवाडी. आता मात्र चांगला पुढ्यातला चेंडू होता. इथे मात्र फटका खेळण्याच्या नादामध्ये शॉर्ट विकेट वरती हा मात्र झेल पकडला जातोय मिचकरवाडीच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि माघारा परतावा लागेल संदीप या फलंदाजाला. रोशन भगत कुठे असेल त्यांनी मंचावर यायचंय. आयोजकांकडून विनंती आहे. बोल. आता मात्र पुन्हा समोर चेंडू ठेवलाय. अगदी पुढ्यातला चेंडू मोठ्या फटका खेळण्यासाठी मात्र इथे लालच दिला जातोय फलंदाजाला, परंतु कुठल्याही संपर्क नाही चेंडू आणि फलीचा. आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता चला टू डाऊनच्या भूमिकेत केलेला भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आता मात्र दुसरा चेंडू खेळत असताना कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला मात्र अगदी ढकलून दिलंय बॅकवर्ड शॉट लेग मध्ये. तिथे मात्र स्क्वेअर लेग मधून खेळ क्षेत्ररक्षक येईल, उचलेल फेकील. तत्पूर्वी मात्र एक धाव धावफलकावरती वाढवली जाईल. पुढचा चेंडू गोलंदाज रामनाथ याच्या माध्यमातून हाताळला जातोय आणि त्यावरती मात्र पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. रोहिदास मात्र दुसरा चेंडू खेळत असताना पुन्हा निर्धाव चेंडू मात्र खेळून बसलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली होती. दुसरा चेंडू मात्र त्याच्या वाट्याला येता येता तब्बल 9 चेंडू खपले आणि 10व्या चेंडूवरती मात्र त्याला स्ट्राईक मिळाली आणि तो निर्धाव चेंडू खेळून बसलाय. आता मात्र 11वा चेंडू कसा फेस करणार. फुल टॉस प्रति चेंडू होता, उडवायला पाहिजे होता. इथे मात्र पुन्हा कार्पेटच्या साह्याने मात्र चेंडूला ढकलून दिलंय. उचलणार फेक करणार तत्पूर्वी पुन्हा एकच धाव पाहायला मिळेल. एक धावेच्या मदतीने धावफलक 1 ने वाढेल. अगदी कासवाच्या गतीने संत गतीने धावसंख्या 15 या अंकावरती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आता यॉर्करचा चेंडू वापरला जातोय. अगदी शरीरयष्टीवरती चेंडू आदळलाय लेग बायच्या स्वरूपात. पंचांकडून इथे मात्र इशारा केला जातोय. निर्धाव चेंडू मात्र भूषणच्या षटक संपला. अगदी 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा 16 या अंकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी माफक धावा आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळत आहेत. जशी सी ग्रुपला सुरुवात होईल, ऊन जसा तापेल, हा मैदान जसा तापेल तसा मात्र धाव संख्या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र अगदी मंद वातावरण आहे, हवेची छोटीशी झुलूक आहे आणि त्या हवेमध्ये मात्र इथे मात्र पुन्हा झेल सोडला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज केतन इथे सरसावलाय. पहिला चांगल्या रीतीने चेंडूला मात्र फेकला होता. क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही या गोलंदाजाला आणि पुन्हा एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. आता मात्र चांगला चेंडू होता, लेग ब्रेक चेंडू फेकला होता. इथे मात्र सन्मान देण्यापलीकडे काहीच करू शकला नाही रोहिदास हा फलंदाज. आणि एक धाव मात्र वैयक्तिक खात्यात जोडली जाईल दुसऱ्या चेंडूवरती आणि तिसरा चेंडू फेस करेल भूषण. आता मात्र अगदी सफल झाला होता जी गोलंदाजासाठी
एक लाईन आखली गेली, त्या लाईनवरती तो जाऊन उभा राहिला होता आणि स्क्वेअर लेगमध्ये फटका खेळायचा होता, परंतु चेंडू अगदी हलवार पद्धतीने आला, फली मात्र निघून गेली आणि चेंडू आदरला शरीरावरती आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र समोरचा चेंडू होता, पुन्हा लेग साईडच्या दिशेने बॅट फिरवली जाते. अगदी आडव्या बॅटचा प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सरळ बॅटने जर हा चेंडू हाताळला असता तर नक्कीच संपर्क झाला असताना ताकीद इतकी आहे या फलंदाजामध्ये का नक्कीच चेंडूला उडवला असता. अशा रीतीने पुन्हा आडव्या बॅटने चेंडूला खेळलं गेलंय आणि इथे मात्र पंच आम्हाला सांगतायत हा मात्र मल्टी हिट शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. 6 धाव्यांच्या मदतीने 5 चेंडू झालेत का? 5 चेंडू झालेत. अगदी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये वारंवार चेंडू डॉट होत होता, निर्धाव खेळत होता, परंतु 5वा चेंडू चांगला निरखला, पारखला आणि त्याच्यावरती मोठा फटका. आता मात्र सेम पद्धतीचा चेंडू होता, सेम फटका खेळायचा होता. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावसंख्या स्थिर 24 या अंकावरती, 2 विकेटच्या मोबदल्यात. डीजे मास्टर. भूषण. रोहिदास. आता मात्र चौथ्या गोलंदाजीसाठी दर्शनला मात्र पाचारण केलं गेलंय आणि इथे फलंदाजी मार्कवरती रोहिदास सज्ज झालाय. अगदी सलामीला आला होता. तुला सलामीला कशासाठी पाठवलं त्याची मात्र जाणीव पाहिजे आणि ती जाणीव ओळखत असताना शेवटच्या 5 चेंडूमध्ये मात्र धावा जमाव्या लागतील. आता मात्र धावा जमवण्यासाठी मात्र फटका तर खेचलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चुकी घडले क्षेत्ररक्षकाकडून. अगदी झेस केलं होतं चेंडूला, चांगलं झेल मात्र आला होता. इथे मात्र झेल मात्र जमिनीला दान केलंय आणि जमिनीला दान केलेल्या चेंडूवरती 4 धावा मात्र सहजरित्या संघाच्या खात्यात मिळून देईल रोहिदास हा फलंदाज. अगदी अशाच फटक्यांची गरज असेल. आता स्थिती अशी आहे, करो या मरूची स्थिती आहे. धावफलक जाऊन पोचलाय 28 या अंकावरती. शेवटचं षटक चालू आहे, शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र पुन्हा तोच फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू कुठेही पाहण्यात आला नाही आणि आडव्या बॅटचा प्रहार आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आता पुन्हा अगदी पुन्हा खराब चेंडू. चांगला चेंडू होता, गोलंदाजीच्या माध्यमातून चांगल्या रीतीने चेंडूला फेकला गेलाय. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं जाते या चेंडूवरती, कधी स्लोअर तर कधी गती दिली जाते या चेंडूवरती या गोलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र स्लोअर पद्धतीचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू हाताळलाय, बॅटची कडा घेतली आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. यष्टीरक्षण करत असताना चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते आपल्याला याच्या माध्यमातून. आता मात्र 5 चेंडू खेळला, अवघ्या 4 धावा या षटकात जमून दिल्यात संघासाठी. संघ मात्र आता अडचणी सापडेल. 28 या अंकावरती धावसंख्या. मागच्या सामन्यात देखील 34 धावा होत्या, 35 धावा करायच्या होत्या, त्या डिफेन्स केल्या संघ. अचानक जांभुलवाडी या संघाने आता मात्र झालेल्या गोष्टीला विसरून मारतं. क्षेत्ररक्षण करत असताना ज्या धावा होतील त्या धाव्यांना मात्र डिफेन्स करावा लागेल नालदेवाडीच्या संघाला. इथे मात्र षटक संपल्याचा इशारा येतोय. चार षटकांची अंतिम धावसंख्या 28 या अंकावरती 29 ची गरज असेल. आता मात्र ताकद दाखवावी लागेल. फलंदाजी झाली नाहीये, परंतु गोलंदाजी मात्र करावी लागेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जाईल तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे.
असेल आपला सामनावीरचा किताब घेऊन जायचंय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय नितेश हा गोलंदाज. आणि समोर सलामीची जोडी मेस्करवाडी संघासमोर. तिकडे स्ट्राईकला असेल वल्लभ, नॉन स्ट्राईकला महेंद्र. सुरुवात करेल वल्लभ हा फलंदाज. पहिला चेंडू खेळत असताना आता मात्र चांगली गोलंदाजी, चांगली ॲक्शन पाहायला मिळते गोलंदाजीची. अगदी 7-8 पावलांचा रनअप पाहायला मिळेल. या 7-8 पावलाच्या रनअपमध्ये इतकी गती मात्र निर्माण करतोय हा गोलंदाज खांद्याचा वापर करत असताना. पुनशा पुढचा चेंडू खेळत असताना वल्लभ मात्र पुनशा निर्धाव होतोय, निर्धाव चेंडू खेळतोय. संघाचं खातं उघड कितव्या चेंडूवरती करून देणार वल्लभ हा फलंदाज पाहावं लागेल. आता मात्र बॅटची कडा घेतली होती, एक्स्ट्री रक्षकडून झाली चुकी. इथे मात्र चांगला थ्रो आणि चांगल्या थ्रोवरती मात्र विकेट घेता आली नाही गोलंदाजाला. आणि इथे मात्र हिट मारत असताना इथे मात्र यष्ट्यांचा कुठेही वेध सापडला आणि लक्ष सापडलं नाही. आणि एक धाव मात्र कंप्लीट केली वल्लभ या फलंदाजाने तिसऱ्या चेंडूवरती. चला पुढचा सामना असेल खानदान विपक्ष लिमणेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी याचे. डावखुऱ्याचा फलंदाज महेंद्र खेळपट्टीवरती खेळ करत असताना पायावर मिळेल. इथे मात्र चेंडू मात्र जाऊन आदळला पायावरती, जोरदार अपील झाली होती. पंचांनी सांगितलं हा चेंडू अगदी बाहेर आहे. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र जोडली जाईल आणि महेंद्रच्या खात्यात मात्र डॉट चेंडू जोडला जाईल. पुनश्च स्ट्राईकला आलाय वैभव हा फलंदाज. चौथ्या चेंडूवरती पॉवर प्लेचा षटकचा उपयोग करून घेईल का? इथे मात्र अगदी स्टेप आउट झाला होता, मोठा फटका खेळायचा होता. आणि इथे मात्र दोन्ही पंच क्वालिफाय पंच आहेत, चर्चा करतील आणि जो काही निर्णय असेल योग्य तो योग्य निर्णय देतील. कुठलाही खेळाडू किंवा फलंदाज कोणत्याही खेळाडूने इथे मात्र पंचांशी वादविवाद करायचा नाहीये. इथे मात्र पंचांचा इशारा थर्ड एम्पायर रेफर केलाय का फक्त पाहायचंय हा चेंडू फलीला लागून गेलाय का फली पायाला लागली, याचा मात्र निर्खाळा करायचा, निर्वाळा करायचा.
अगदी 7 ते 8 वेळा पाहिल्यानंतर लक्षात आला का हा चेंडू अगदी हलका ब्रश झाला आणि मात्र चेंडू पुनशा पायाला देखील लागला आणि क्लीन कॅच पकडली गेले आणि इथे मात्र माघारी परतावा लागेल फलंदाज वल्लभला आणि वल्लभची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज किलपट्टीवरती नितीन. अगदी चांगले खेळाडू आहेत परंतु फलंदाजाच्या देखील लक्षात आला नाही इतकी हलकी कडा घेतली होती. आता मात्र वेगवान चेंडू हाताला जातोय गोलंदाज नितेशच्या माध्यमातून आणि इथे मात्र पंचांच्या लक्षात आलाय हा चेंडू मात्र आउटसाइड द लेग. इथे मात्र व्हाईट चेंडूच्या घोषणेने एक धाव मात्र अवंतर स्वरूपात वाढली जाईल. धावसंख्या 3 अंकावरती. आता मात्र पुनशा हलवर पद्धतीचा चेंडू हाताला जातोय. इथे मात्र षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांकडून आणि धावसंख्या स्थिर 3 अंकावरती. आता मात्र 18 चेंडू आणि गरज असेल ती 26 धावांची. डीजे वीस धावांची एक षटकाच्या अंती एक विकेट गमावल्यानंतर धावसंख्या जाऊन पोचले 3 अंकावरती. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी 14-15 धावा कुटायच्या असतात. कमीत कमी 10+ तरी धावा कुटायच्या असतात. इथे मात्र ती कामगिरी मात्र केली नाही या फलंदाजाने आणि ते मात्र 3च धावा पहिल्या षटकात पाहायला मिळतील. आता मात्र पुढचे 18 चेंडू आणि वर त्यातील 6 चेंडू हाताळण्यासाठी संदीप या गोलंदाजाला पाचारण केले गेले. आता मात्र फुलवर पतीचा चेंडू अगदी हलक्या हाताने स्टेअर केलंय. गॅप सिलेक्शन चांगला, शॉट सिलेक्शन चांगला आणि चांगला फटका. डावखुरी हाताचा फलंदाज खेळाडू उत्तम दोरे, उत्तम पादीर यांच्याकडून शुभेच्छा आलेस. त्यांचे देखील आयोजकांच्या वतीने धन्यवाद. चांगलं आयोजन आहे. चांगला खर्च देखील केलाय भगवान शेट यांनी आणि त्या खर्चाला इथे मात्र यूट्यूबचा माध्यमातून थेट प्रक्षेपण करत असताना केटीसी लाईव्ह चांगली कामगिरी करत आहेत. त्यांचे देखील धन्यवाद. आणि त्या पुनशा पुढचा फटका खेळत असताना महेंद्र मात्र माघारी परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र केतनला मात्र जावं लागेल. 18 क्रमांकाची जर्सी विराटचा फॅन असेल. पुनशा डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे आणि कुठेतरी एखाद्या खेळाडूला शेवटपर्यंत थांबून अगदी चांगल्या धावा सहजरित्या चेस करू शकता अशा धावा आहेत. परंतु गोलंदाजीचा विचार करायला गेलात नालदेवाडी संघाकडून पहिला गोलंदाज आला नितेश. त्याने मात्र फक्त 3 धावा देत असताना 1 विकेटची कमाई करून दिली. आता मात्र संदीपने पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर पुनशा विकेट मात्र मिळवून देतोय संघाला. आणि तिसरा चेंडू कशा रीतीने हाताळला समोर केतन हा फलंदाज आहे. अगदी
डावखुऱ्या हाताचा फलंदाज, इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी. अगदी चांगला फटका खेळला होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, त्या क्षेत्ररक्षकाला बीट करून इथे मात्र चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. डीजे पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज संदीप मात्र, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी पुंड्यातला चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार चढवला, चेंडू आला लॉंग ऑफ क्षेत्रात आणि तिथे मात्र एक धाव सहजरित्या कंप्लीट केली. एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या अंकावरती. आता मात्र उर्वरित चेंडू असतील 13, 14 चेंडू आणि गरज असेल 17 धावांची. 14 चेंडू 17 धावा, अगदी सोपं आव्हान आहे. आणि ते मात्र कशा रीतीने फुलटॉसवरतीचा चेंडू, इथे मात्र व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाही, स्टिकरवरती चेंडू आदळलाय आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना इथे मात्र चेंडू भेटून गेलाय क्षेत्ररक्षकाला. चौकाराच्या साहाय्याने धावफल जाऊन पोहोचलाय 16 या अंकावरती. डीजे मात्र चांगली सुरुवात केली फलंदाज. नितीन या फलंदाजाच्या माध्यमातून एक आपल्याला चौकार पाहायला मिळाला आणि इथे मात्र पुनशा चेंडू खेळत असताना पुनशा निर्धाव चेंडू खेळलाय आणि इथे मात्र षटक संपल्याचा इशारा आलाय पंचांचा. 2 षटकांच्या अंती धावफलक 16 या अंकावरती. अजूनही 12 चेंडू 13ची गरज. डीजे मास्टरला संधी देऊया. साठी सागरला इथे पाचारण केलंय. 12 चेंडू 13 मात्र इथे डिफेन्स करायचे धावा. सागरला मात्र हा षटक अगदी चांगलं फेकावं लागेल. या षटकावरती निर्णय असेल या सामन्याचा आणि या सामन्याचा निर्णय मात्र या चेंडूवरती झालाय. चौकार लगावलाय. अगदी 3 चेंडू खेळत असताना 9 धावा मात्र संघासाठी जोडल्या गेल्या त्या फलंदाच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सागरला मात्र विचार विनिमय करायला लावलाय. व्हॉलेंटियर चेंडू पोचवायचे. धन्यवाद. अगदी उन्हाचा तडाखा आहे, सावलीमध्ये बसून जेव्हा आपल्याकडे चेंडू येईल तेव्हाच आपण उन्हात यायचंय अशी विनंती आहे आणि पाणी मात्र सोबत घेऊन जायचंय. दिवसभर आपल्याला कामगिरी करायचंय, कुठल्याही शरीराला इजा होणार नाही याची दक्षता घेऊन. आणि दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल सागर हा गोलंदाज आणि सामना करेल केतन.
पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने चेंडू होता, म्हणजेच त्याच्या आवडीची दिशा होती आणि एरिया देखील त्याच्या आवडीचा होता. त्या दिशेमध्ये चेंडूला मात्र फक्त बॅटची काढा लावायची होती. चेंडू पुन्हा 4 धाव्यांसाठी गेला होता, परंतु चेंडूला सोडून दिला कारण फुकटची धाव या चेंडूवरती लिहिली होती. आता मात्र पुढचा चेंडू फेस करत असताना चेंडू मात्र अगदी समोर पकडला गेलाय. पंचांनी मात्र बोट उंच केलंय. छोटीशी अपील होती, परंतु केतनला मात्र महागडी पडले आणि केतन मात्र महागारी येतोय या चेंडूवरती. केतनची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा खेळपट्टीवरती रवाना झालाय. संदीप हा फलंदाज सागरच्या विरोधात. अजूनही चार चेंडू आहेत. सागरच्या षटकातील धावफलक जाऊन पोचलाय 21 अंकावरती. अजूनही 8 धावांची गरज आहे आणि चेंडू मात्र उर्वरित आहेत ते 10. या षटकातील 4 चेंडू, या 4 चेंडू मध्येच नक्की सामना संपुष्टात येईल का काय. पुन्हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज संदीप. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू मात्र सफल झाला होता. अगदी ताकद लावली जाते, परंतु टायमिंग कुठेही पाहून आली नाही कारण संपर्कच झाला नाही चेंडू आणि फलीचा, आणि त्या पंचांनी घोषित केलाय खराब चेंडू आहे. या खराब चेंडूमध्ये पुन्हा अवंतर संख्येने धाव वाढवली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 अंकावरती. आता मात्र 7 धाव्यांची गरज असेल अवघ्या. आता मात्र समोरचा चेंडू होता, अगदी गिरकी घेतली या फलंदाजाने आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय. गलीमधून चेंडू जातोय. 4 धाव्यांसाठी येते तो ब्रँडेड चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावफलक 26 अंकावरती. डीजे धन्यवाद. डीजे अक्षय आकाश. येथे मात्र अगदी सफल झाला होता. चेंडू मात्र बॅटच्या वरून निघून गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. अजूनही 3 धाव्यांची गरज असेल या षटकातील शेवटचे. आता मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू आहे. चेंडूला मात्र ऑफसाईडच्या दिशेने बॅकवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू जाते निघून. 4 धाव्यांसाठी येतोय तो चौकार आणि या चौकाराच्या साह्याने सामना मात्र सहजरित्या विजय संपादित करतोय मेचकरवाडी संघ. हार्डलक नालदेवाडी संघ आणि वेल प्लेट मेचकरवाडी संघ. संघांचे अभिनंदन असेल मेचकरवाडी संघाचं.